ट्रूथ टेबल या सेक्शनमध्ये ट्रूथ टेबल म्हणजे काय, ट्रूथ टेबल gives the truth values of compound statements. Truth tables gives the truth values of compound statements for all possible combinations of truth values of component statements. म्हणजे काय, ज्या दोन स्टेटमेंट पासून एखादं कंपाऊंड स्टेटमेंट तयार होत आहे, ते पी कंजंक्शन क्यू असेल, पी डिजंक्शन क्यू असेल, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन किंवा आणखी त्यापेक्षा वेगवेगळे स्टेटमेंट पॅटर्न पण येणार आहेत पुढे. ते तयार होणारं कंपाऊंड स्टेटमेंट ज्या कॉम्पोनंट स्टेटमेंटपासून तयार होतं, त्या कॉम्पोनंट स्टेटमेंटच्या प्रत्येक ट्रूथ व्हॅल्यूच्या कॉम्बिनेशनसाठी, म्हणजे काय, तसं इथं दोन स्टेटमेंट असतील तर दोन्ही ट्रू असताना काय, दोन्ही फॉल्स असताना काय, एक ट्रू एक फॉल्स असेल तर काय, या प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू देणारा टेबल म्हणजे ट्रूथ टेबल. आपण कंजंक्शन आणि डिजंक्शन याचे ट्रूथ टेबल्स पाहिले. कंजंक्शनमध्ये काय होतं, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असले तर त्यांचं कंजंक्शन ट्रू येतं, अदरवाईज इट इज फॉल्स. अदरवाईज म्हणजे काय, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, किंवा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असले तर त्यांचं कंजंक्शन फॉल्स येतं. म्हणजे दोन स्टेटमेंट दोन्ही जर ट्रू असले तरच कंजंक्शन ट्रू होतं, अदरवाईज ते फॉल्स येतं. सिमिलर टू दॅट डिजंक्शनमध्ये आपण पाहिलं, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असले तरच डिजंक्शन फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजे काय, दोन पैकी एक जरी स्टेटमेंट ट्रू झालं, दोन पैकी एक जरी स्टेटमेंट ट्रू झालं किंवा दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर त्यांचं डिजंक्शन ट्रू येतं. दोन पैकी एक जरी स्टेटमेंट ट्रू असेल तरीही डिजंक्शन ट्रूच येतं. ओके. लाईकवाईज कंजंक्शन आणि डिजंक्शनचे आपण ट्रूथ टेबल पाहिले. नाउ थर्ड टेबल वी हॅव टू डिस्कस अबाउट द इम्प्लिकेशन. म्हणजे दोन वाक्य जर इम्प्लिकेशननी जोडलेले असतील, पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत आणि त्यांना इम्प्लिकेशननी कंबाईन केलं आहे, जॉईन केलं आहे, म्हणजे इफ देनचं वाक्य तयार केलं आहे. दोन वाक्यात म्हटल्यानंतर पॉसिबल कॉम्बिनेशन तेच राहतील, टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. आता आपल्याला पाहायचं आहे या प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी इम्प्लिकेशनचं जे स्टेटमेंट आहे त्याचा काय इम्पॅक्ट होतो.
दोन वाक्य इफ देन जोडलेले असतील, ते जर दोन्ही ट्रू असले तर तयार होणारं पूर्ण स्टेटमेंट कसं होणार? दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तर तयार होणारं पूर्ण स्टेटमेंट कसं होणार? आता पहा, फॉर एक्झाम्पल इफ देन साठी आपण एक एक्झाम्पल गृहीत धरू, जसं अँड आणि ऑर साठी पण आपण एक्झाम्पल पाहिलं होतं. आपण नॉर्मली बऱ्याच वेळा हे भरपूर वेळा आपल्या डे टू डे लाईफमध्ये तुम्ही खूप वेळा ऐकलेलं एक्झाम्पल असेल. समजा तुम्हाला घरी सांगितलं तुमच्या घरच्यांनी, इफ यू विल पास इन द एक्झामिनेशन देन आय विल ब्रिंग वन. आता सायकल, मोबाईल वगैरे ह्या गोष्टी तर खूप कॉमन झाल्या. पूर्वी ह्या गोष्टी असायच्या, पण आता सायकल गाडी ही सगळ्यांकडे ऑलमोस्ट असतेच 8वीपासूनच. मोबाईल तर आता आवश्यकच आहे एज्युकेशनसाठीच, त्यामुळं त्याचीही काही रिक्वायरमेंट नाही. पण काहीतरी अशी एक कमिटमेंट केली, सपोज की इफ यू स्टडी हार्ड देन आय विल ब्रिंग ए न्यू मोबाईल फॉर यू, असं आपल्याला सांगितलं आपल्या वडिलांनी. आता त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, दोन वाक्य आहेत. एक म्हणजे काय, स्टेटमेंट पी, यू विल पास द एग्जाम. ओके. एंड स्टेटमेंट क्यू है, आई विल ब्रिंग ए मोबाईल फोन फॉर यू. स्टेटमेंट अशा प्रकारचं आहे, इफ यू विल पास द एक्झाम देन आय विल ब्रिंग ए मोबाईल फोन फॉर यू, असं आपल्याला सांगितलं आपल्या वडिलांनी. याच्यामध्ये दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट इफ नंतरचा पार्ट म्हणजे पी, तो पार्ट काय, यू विल पास द एक्झाम. दुसरा पार्ट, आय विल ब्रिंग ए मोबाईल फोन फॉर यू. असे दोन पार्ट आहेत. ॲझ्युम करा दोन्ही पार्ट ट्रू असतील. दोन्ही पार्ट ट्रू असतील म्हणजे काय, पहिला पार्ट ट्रू आहे म्हणजे तुम्ही एक्झाममध्ये पास झाले. एक्झाम देऊ ना, कोविडमुळं बिना परीक्षेचं नाही, एक्झाम देऊन एक्झाममध्ये तुम्ही पास झाले. ओके, म्हणजे पहिला पार्ट तुम्ही ट्रू करून दाखवला. आणि दुसरा पार्ट पण ट्रू आहे म्हणजे तुम्हाला पप्पांनी मोबाईल पण घेऊन दिला. दोन्ही पार्ट ट्रू झाले. याचा अर्थ जे इफ देनचं पूर्ण वाक्य होतं, तुमच्या वडिलांनी म्हटलेलं, ते फॉल्स आहे असं म्हणता येईल का? ते फॉल्स होईल का? नाही होणार, ते ट्रू होणार, कारण दोन्ही गोष्टी ट्रू झाल्या. बरोबर. म्हणजे दोन्ही पार्ट जर ट्रू असतील तर इम्प्लिकेशन ट्रू येतं. दोन्ही पार्ट जर ट्रू असतील तर इम्प्लिकेशन ट्रू होणार. ओके. त्यानंतर
समजा असं गृहीत धरा, पहिला पार्ट ट्रू झाला आणि दुसरा पार्ट फॉल्स झाला. पहिला पार्ट ट्रू झाला आणि दुसरा पार्ट फॉल्स झाला. पहिला पार्ट ट्रू झाला म्हणजे काय, तुम्ही एक्झाम दिली, एक्झाममध्ये पास झाले, चांगले मार्क्स तुम्हाला भरपूर मिळाले, ओके, किंवा यू विल पास द एक्झाम ऐवजी आपण आता पास म्हणजे खूप काही अवघड गोष्ट राहिली नाही. इफ यू विल गेट द 90% प्लस मार्क्स इन द एक्झाम देन आय विल गिव्ह ए मोबाईल फोन फॉर यू, असं समजा वाक्य. कारण पास तर काय कुणी होतात आता. त्यामुळं मी हे स्टेटमेंट आपण असं घेऊया, इफ यू विल स्कोर if you score 90% plus marks in the exam then I will bring a mobile phone for you, असं गृहीत धरू आपण. आता समजा पहिला पार्ट ट्रू झाला म्हणजे तुम्हाला 90% प्लस मार्क्स मिळाले. पहिला पार्ट ट्रू झाला, तुम्हाला 90% प्लस मार्क्स मिळाले, पण दुसरा पार्ट फॉल्स झाला म्हणजे तुम्हाला मोबाईल फोन घेऊन दिला नाही. काय म्हणणार आपण, काय म्हणणार, ट्रू म्हणणार की फॉल्स? बरोबर आहे, फॉल्स. कारण आपल्याला जर सांगितलं होतं 90% प्लस मार्क मिळवले की मोबाईल फोन मिळणार आहे, आपण घेतले ना मार्क 90% प्लस, मग सोडतो का आपण मोबाईल? घेणारच, बरोबर. म्हणजे पहिला पार्ट ट्रू आहे आणि दुसरा पार्ट फॉल्स आहे, अशा वेळी तयार होणारं इम्प्लिकेशन काय होतं, फॉल्स होतं. मॅक्झिमम थेरम जे आहेत ते इफ देनच्या स्वरूपातले असतात. इफ नंतरचा पार्ट म्हणजे गिव्हन पार्ट असतो, देन नंतरचा पार्ट आपण प्रूव्ह करत असतो. जो पार्ट प्रूव्ह करायचा आहे तोच जर फॉल्स असला तर त्या थेरमला इम्पॉर्टन्स राहील का काही? जो देन नंतरचा पार्ट आहे, जे ॲक्च्युअल मोबाईल फोनसाठी तर आपण 90% प्लस मार्क घेतलेत, मग जर आपल्याला फोन मिळत नसेल तर मग ते 90%ला काय उपयोग आहे? याचा अर्थ ते पूर्ण वाक्य जे होतं ते पूर्ण वाक्य काय झालं, फॉल्स झालं. ओके, कारण इफ त्यांच्या वाक्यामध्ये इफ नंतरचा पार्ट नसतो महत्वाचा, देन नंतरचा जास्त महत्वाचा आहे. देन आय विल ब्रिंग ए मोबाईल फोन फॉर यू, त्याच्याकडे पाहत पाहत आपण 90% प्लस मार्क घेतलेले असतात. ओके, त्यानंतर आता समजा सिच्युएशन अशी आहे की आपल्याला 90% प्लस मार्क्स आपण नाही घेतले, आपल्याला खूप कमी मार्क पडले एक्झाममध्ये. ओके, आपल्याला एक्झाममध्ये खूप कमी मार्क पडले, 50%च पडले, म्हणजे पहिला पार्ट फॉल्स झाला. ओके, आणि दुसरा पार्ट मात्र ट्रू झाला, म्हणजे तरीही आपल्याला मोबाईल फोन घेऊन दिला. आता सिच्युएशन लक्षात घ्या कशी आहे. आपल्याला 90 प्लस पाहिजे होते, आपल्याला 50%च मिळाले, म्हणजे पहिला पार्ट फॉल्स झाला, परंतु तरीही आपल्याला मोबाईल फोन घेऊन दिला वडिलांनी. जाऊ द्या, आपलं लेकरू पुन्हा रडत बसायचं. आपण जाऊन म्हणणार का वडिलांना तुम्ही खोटं बोलले होते त्यावेळेस म्हणून? हां, म्हणणार का? नाही, मिळालंय ना, या घेऊ द्या, बरोबर आहे.
म्हणजे जरी आपण रिक्वायरमेंट पूर्ण नाही केली तरी मोबाईल तर मिळाला आपल्याला, जाऊ दे तिकडं, कशाला जाऊन त्याला परत म्हणायचं तुम्ही असं म्हटले होते म्हणून, आठवण पण करून देणार नाही आपण, बरोबर का? देन नंतरचा पार्ट महत्वाचा आहे आपल्यासाठी. मार्क्स किती मिळते ते इम्पॉर्टंट नाहीच आहे, मोबाईल फोन मिळतोय का नाही ते महत्वाचं आहे. म्हणजे पहिला पार्ट फॉल्स झाला आणि दुसरा पार्ट ट्रू झाला तर मात्र इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट ट्रू असतं. म्हणजे इम्प्लिकेशनच्या वाक्यामध्ये क्रम महत्वाचा आहे, क्रम महत्वाचा आहे. कसा? पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर पूर्ण वाक्य फॉल्स होत आहे, पण पहिला फॉल्स आणि दुसरा ट्रू असेल तर मात्र पूर्ण वाक्य ट्रू राहत आहे. म्हणजे देन नंतरच्या पार्टला इम्पॉर्टन्स आहे. पहिला ट्रू दुसरा फॉल्स, म्हणून इम्प्लिकेशन मध्ये क्रम खूप महत्वाचा आहे, पहिला कोण आणि दुसरा कोण. कंजंक्शन डिजंक्शन मध्ये पहिला आणि दुसरा इंटरचेंज झाला तरी फरक पडत नाही अँड आणि ऑर मध्ये, पण इम्प्लिकेशन मध्ये मात्र त्याचा इफेक्ट होतो. कारण पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असला तर पूर्ण स्टेटमेंट फॉल्स होतं, आणि पहिला फॉल्स आणि दुसरा ट्रू असेल तर पूर्ण स्टेटमेंट ट्रू होतं. आणि ते अर्थ लक्षात घ्या लॉजिकली त्याचा, म्हणून एक्झाम्पल या प्रकारे घेतलंय मी. ओके, आता चौथी सिच्युएशन, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स झाले, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स झाले. म्हणजे आता आपल्याला मार्क पण नाही पडले तेवढे आणि मोबाईल पण नाही मिळाला. आता आपण वडिलांना जाऊन म्हणणार का तुम्ही खोटं बोलले म्हणून? येस, त्यांना फॉल्स म्हणणार आपण? नाही, कारण त्यांनी काय सांगितलं होतं, 90% मिळाले तर मोबाईल देईल. 90% नाही घेतले आपण, मोबाईल पण नाही दिला त्यांनी, संपलं, दोघांचंही काम झालं. उगीच आपण त्यांना आठवण करून द्यायला गेलो तर ते 90%च काढत बसतील परत. तू अभ्यासच नाही केला, तू काहीच नाही केलं, तू नुसता जिकडे तिकडे वर्षभर मुलात फिरला, काहीच नाही. उगीच कशाला कोण ऐकून घ्या, त्यापेक्षा जाऊ द्या. पण आपण त्यांना असं म्हणू शकतो का की त्यांचं वाक्य फॉल्स होतं म्हणून? नाही म्हणू शकत. म्हणजेच दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असतील तर त्याचं इम्प्लिकेशन मात्र ट्रू असतं. असं कंजंक्शन मध्ये पण होत नाही आणि डिजंक्शन मध्ये पण होत नाही, पण इम्प्लिकेशन मध्ये होतं. बरोबर आहे? दोन्ही स्टेटमेंट फॉल्स झाले तर तयार होणारं पूर्ण स्टेटमेंट ट्रू होतं. इफ देनचा इम्पॅक्ट येतो. समजा थेरम आहे असं एक, इफ ट्रँगल इज राईट अँगल्ड देन हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. माहिती आहे ना हे पायथागोरसचं थेरम? यातला पहिला पार्ट आहे ट्रँगल इज, तर if triangle is right angled then hypotenuse square is equal to base square plus height square. हे पायथागोरस थेरम आपला माहित आहे. दोन्ही पार्ट जर ट्रू झाले म्हणजे ट्रायंगल राईट अँगल असला तर देन नंतरचा पार्ट ती कंडिशन सॅटिस्फाय करतोच. पण समजा ट्रायंगल पण राईट अँगल नाहीये तर AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर असं म्हणता येईल का? म्हणजे स्टेटमेंट आपण असं दिलं, इफ ABC इज नॉट राईट अँगल ट्रायंगल देन AC स्क्वेअर इज नॉट इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग हे पूर्ण स्टेटमेंट फॉल्स झालं का?
नाही झालं, बरोबर, कारण आपण ट्रँगल ABC इज नॉट राईट अँगल्ड असं म्हटलंय आणि AC स्क्वेअर इज नॉट इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर असंही म्हटलंय. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स, पण तयार होणारं पूर्ण स्टेटमेंट मात्र कसं झालं, ट्रू झालं. ओके, म्हणजे इम्प्लिकेशनमध्ये काय होतं, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असले तरीही त्याचं इम्प्लिकेशन ट्रू येतं. दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असले तरीही त्याचं इम्प्लिकेशन ट्रू येतं. मग आता याला लक्षात कसा ठेवणार इम्प्लिकेशनला, जसं आपण कंजंक्शनला काय म्हटलो, कंजंक्शनच्या वेळी आपण काय म्हटलं, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स, एकाच वाक्यात, बरोबर आहे. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स, कंजंक्शन. डिसजंक्शन काय झालं, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू, डिसजंक्शन. आता इम्प्लिकेशनला कसं लक्षात ठेवणार, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजे आपण 90% मार्क घेतलेत आणि तरीही आपल्याला मोबाईल नाही मिळाला तरच रडता येईल, अदरवाईज रडायचं नाही. ओके, पहिलं ट्रू आहे आणि दुसरं फॉल्स आहे तरच फॉल्स. एवढ्या एकाच सिच्युएशनला आपण ते इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट फॉल्स आहे म्हणू शकतो. अदरवाईज जर दोन्ही पार्ट ट्रू असले तरी ट्रू, पहिला फॉल्स झाला आणि दुसरं ट्रू झालं तरीही ट्रू, आणि दोन्ही फॉल्स झाले तरीही ट्रू. ओके, कळलं इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल कसा आहे ते, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. म्हणजे इम्प्लिकेशनच्या टेबलसाठी टीचं इम्प्लिकेशन टी, TFचं इम्प्लिकेशन F, FTचं इम्प्लिकेशन T आणि FFचं इम्प्लिकेशन पण टीच. या प्रकारे आपल्याला इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल लक्षात ठेवता येतो. ओके, त्यानंतर चौथा कनेक्टिव्ह आहे तो डबल इम्प्लिकेशन. चौथा कनेक्टिव्ह कुठला, डबल इम्प्लिकेशन. त्याच्यामध्ये पण मुख्य दोन वाक्य आपण तेच ठेवले, P आणि Q, आणि त्याला जॉईन करणारा डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफ असतं. दोन वाक्यात म्हणजे पॉसिबल कॉम्बिनेशन तेवढेच राहणार, TT FF, TF TF. बघा प्रत्येक ट्रूथ टेबलमध्ये पहिले दोन कॉलम कुठंच बदललेले नाही आहेत, सगळीकडे सेम आहेत. पहिले दोन कॉलम TT FF TF TF. आता डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन म्हणजे इफ अँड ओनली इफ. यासाठी एक्झाम्पल घेताना आपण काय करू, P आणि Q हेच दोन स्टेटमेंट ठेवू, फक्त याच्यामध्ये याला सेकंड स्टेटमेंटला P म्हणू
आणि पहिल्या स्टेटमेंटला क्यू म्हणू. आता हे आपण पी डबल इम्प्लिकेशन क्यू असं जर वाक्य तयार केलं, म्हणजे पी काय, आय विल ब्रिंग ए मोबाईल फोन फॉर यू, आणि क्यू काय, यू स्कोर 90% प्लस मार्क्स इन द एक्झाम. ओके, आय विल ब्रिंग ए मोबाईल फोन फॉर यू, मोबाईल फोन किंवा लॅपटॉप व्हॉट एव्हर. हे झालं पहिलं स्टेटमेंट. आणि दुसरं स्टेटमेंट, इफ यू स्कोर द 90% प्लस मार्क्स इन द एक्झाम. इफ अँड ओनली इफचं वाक्य कसं होईल तयार, If will bring a mobile phone for you if and only if you score 90% plus marks in exam. I will bring a mobile phone. I will bring a mobile phone for you if and only if you score 90% plus marks in the exam. आता आधीचं इफ देनचं वाक्य आणि हे इफ अँड ओनली इफचं वाक्य, दोन्हीत फरक काय वाटतोय? सारखाच अर्थ आहे दोन्हीचा का वेगळा आहे? पहिलं काय त्यांचं म्हणणं होतं, पहिलं म्हणणं काय होतं, इफ यू स्कोर 90% प्लस मार्क्स इन द एक्झाम देन आय विल गिव्ह ए मोबाईल फोन फॉर यू. आणि आता काय म्हणतायत ते, दोन्ही वाक्य वडिलांचेच आहेत, पप्पांचेच आहेत आपले. आता काय म्हणतायत, आय विल ब्रिंग ए मोबाईल फोन फॉर यू इफ अँड ओनली इफ यू स्कोर 90% प्लस मार्क्स इन द एक्झाम. ह्या दोन्हीमध्ये फरक काय? अर्थ सारखाच वाटतोय पण दोन्हीत फरक आहे. तो फरक कसा आहे? पहिलं वाक्य ज्यावेळेस ते म्हणतायत त्यावेळी ते जरा चांगल्या मूडमध्ये आहेत. जर तुला 90%च्या पुढे मार्क मिळाले तर मोबाईल घेऊन देईल, ओके, असं कॅज्युअली केलेलं स्टेटमेंट आहे ते. जर तुला 90% प्लस मिळाले तर घेऊन देऊ, बघू, हे कॅज्युअल स्टेटमेंट आहे. त्यामुळं त्यात जरी 90% प्लस मार्क घेतले तरी मिळण्याची गॅरंटी तशी खूप आहेच असं नाही आहे. इफ देन एक कॅज्युअल वाक्य. तर इफ अँड ओनली इफचं काय, आता मात्र ते सध्या चिडलेले आहेत, अशा मूडमध्ये. 90%च्या पुढं मार्क मिळाले तरच मोबाईल मिळेल, नाही तर बिलकुल मिळणार नाही. तरच इफ अँड ओनली इफ. फरक लक्षात येतोय? इफ देन मधला आणि इफ अँड ओनली इफ मधला 90% प्लस मार्क घे तरच मोबाईल मिळेल, नाही तर काही मिळायचं नाही. हे जे वाक्य आहे ते इफ अँड ओनली इफचं वाक्य आहे. कळलं? आता ह्या सिच्युएशनला तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. आता इफ देनची सिच्युएशन संपली, आता इफ अँड ओनली इफची सिच्युएशन डोक्यात ठेवायची. आता समजा असं गृहीत धरा, आपण 90% प्लस मार्क घेतले आणि आपल्याला मोबाईल पण मिळाला, म्हणजे दोन्ही पार्ट ट्रू झाले. आपण म्हणणार का ते खोटं बोलले होते आपल्याला म्हणून? म्हणणार का? नाही म्हणणार. म्हणजे हे पूर्ण स्टेटमेंट काय झालं? ट्रू झालं. दोन्ही ट्रू झाले तर कुणालाच प्रॉब्लेम नाही. आता पहा, एक कॉमन थिंग मिळाली सगळ्यांमध्ये आपल्याला,
ते कंजंक्शन असेल, डिजंक्शन असेल, इम्प्लिकेशन असेल, डबल इम्प्लिकेशन, दोन्ही वाक्य दोन्ही पार्ट जर ट्रू झाले तर कुठलं स्टेटमेंट फॉल्स व्हायचा काहीच विषय येत नाही. ओके. आता समजा पहिला पार्ट फॉल्स आहे आणि दुसरा पार्ट ट्रू आहे. आधी आपण तिसरी कंडिशन विचारात घेऊ, कारण पी आणि क्यू आपण इंटरचेंज केले, अर्थ कळायला सोपं जाईल. पहिला पार्ट फॉल्स झाला म्हणजे आपल्याला मोबाईल फोन मिळाला नाही, पण दुसरा पार्ट मात्र ट्रू झाला म्हणजे आपण 90% प्लस मार्क घेतलेच. आता आपण सोडणार आहे का? बरोबर आहे. जितक्यात आवात आपल्याला रागवले होते तितक्याच हट्टाने आपण काय म्हणणार, नाही मला पाहिजेच. आता म्हणलेच होते 90% घेतल्यावर देतो म्हणून, आता पाहिजेच. बरोबर. म्हणजे पहिलं फॉल्स आणि दुसरं ट्रू झालं तर स्टेटमेंट काय होत आहे? फॉल्स होत आहे. तर स्टेटमेंट फॉल्स होत आहे. बरोबर आहे. आता पहा दुसरी सिच्युएशन. आपल्याला मार्क नाही मिळाले, आपल्याला 90% मार्क्स नाही मिळाले, आपण 50%वरच अडकलो, पण मोबाईल मात्र घेऊन दिला. आता ते ट्रू बोलले होते की फॉल्स बोलले होते? हां, फॉल्स. कशामुळं फॉल्स? आता आपण जर 90%च्या पुढे मिळाले तरच मिळेल असं म्हटले होते, अदरवाईज मिळणार नाही, पण दिला घेऊन. आता आपण नाही त्यांना म्हणणार कशामुळे घेऊन देता म्हणून, पण आपल्या घरामधले बाकीचे असतात ना, आणखी आपले बंधू वगैरे असतील, बहीण भाऊ किंवा आई असते, आई तर 100% म्हणणार. बरोबर आहे. एवढे मार्क घेतले तरच घेऊन देणार होता. आता कशाला आणला मोबाईल? दिवसभर मोबाईलवर गेम खेळत बसते, काय उपयोग आहे त्याचा? आधी अभ्यास नाही केला, मार्क नाही घेतले, आताही मोबाईल आणून दिलाय, पुढचाही अभ्यास त्याचा बंद झालाय, म्हणणार की नाही? म्हणजे इफ अँड ओनली इफचा हा इफेक्ट आहे की याचा एक जरी पार्ट फॉल्स असला, दोन पैकी पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, आणि पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, दोन्ही सिच्युएशनमध्ये ते फॉल्स होत आहे. कारण तिथं इफ अँड ओनली इफ आहे, त्याच्या दोन्ही पार्टला महत्त्व असतं. मोबाईलला पण महत्त्व आहे आणि 90% प्लसला पण महत्त्व आहे. ओके. हा फरक आहे इफ देन मधला आणि इफ अँड ओनली इफ मधला. इफ देन मध्ये फक्त देन नंतरचा महत्वाचा ठरतो, पण इफ अँड ओनली इफ मध्ये दोन्ही सेक्शन महत्वाचे असतात. आता सिच्युएशन विचारात घ्या, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स झाले, म्हणजे आपल्याला मार्कही नाही मिळाले आणि त्यांनी मोबाईलही नाही घेऊन दिला. आपण म्हणणार ते फॉल्स होते म्हणून? फॉल्स म्हणणार का आपण त्यांना? नाहीच म्हणता येणार. कशाला म्हणतायत कोण जाऊन? बरोबर आहे. म्हणजे दोन्ही फॉल्स असले तरीही डबल इम्प्लिकेशन ट्रू येतं. इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशन मध्येच असं घडतंय की दोन्ही फॉल्स असले तर ट्रू, पण कंजंक्शन डिजंक्शन मध्ये मात्र दोन्ही फॉल्स असले तर फॉल्स येतं. बघा, प्रत्येक ठिकाणी मायनर चेंजेस आहेत. व्हॅल्यू फक्त दोनच आहेत, एक म्हणजे टी आणि दुसरं म्हणजे एफ, पण त्यांचे कॉम्बिनेशन्स प्रत्येक ठिकाणी डिफरंट मिनिंग देत आहेत. आणि त्यामुळं याच्यामध्ये
थोडंसं केअरफुल राहावं लागतं, कारण मोस्टली मिस्टेक एक जरी ठिकाणी टीचा एफ आणि एफचा टी झाला तर पूर्ण आन्सर चुकून जातात. त्यामुळं हे जे टेबल आहेत हे मुख्य रेफरन्स टेबल आहेत. कोणत्याही कंजंक्शन, डिजंक्शन, इम्प्लिकेशन आणि डबल इम्प्लिकेशनसाठी या टेबल्सचा वापर आपल्याला रेफरन्स म्हणून करायचा आहे. म्हणजे हे टेबल्स आपल्याला उभे आडवे सगळ्या पद्धतीने पाठ पाहिजेत. म्हणजे एकाचा कुणाचा टेबल लिहायचा म्हटलं तर तो पूर्ण व्हर्टिकल कॉलम लिहिता यायला पाहिजे, किंवा एक एक व्हॅल्यूसाठी सुद्धा काय होतं, म्हणजे आपल्याला गरज कशा प्रकारे राहणार आहे. टी आणि एफचं कंजंक्शन काय, एफ. एफ आणि टीचं इम्प्लिकेशन काय, टी. टी एफचं डबल इम्प्लिकेशन काय, एफ. ही प्रत्येक व्हॅल्यू म्हणजे 4 मल्टिप्लाइड बाय 4 16 16 व्हॅल्यूज आहेत या, आणि त्या कुठल्याही क्रमाने कधीही कोणतीही कशीही लागते व्हॅल्यू. हे आपलं परफेक्शन स्ट्रॉंग पाहिजे. हा जो पॉइंट आहे तो हार्डली 5 मिनिटामध्ये संपवू शकतो आपण. काय, हे 4 ट्रूथ टेबल आहेत, हे लिहून घ्या. आणि हे असे असतात, एकेका वाक्यात एकेकाचा अर्थ सांगितला. कंजंक्शनमध्ये असं असतं, डिजंक्शनमध्ये असं असतं, इम्प्लिकेशनमध्ये असं, डबल इम्प्लिकेशन. संपलं, 5 मिनिटाचं काम आहे. पण तरीही आपण त्याला अराउंड 1 आवर वेळ दिला आहे. याचं कारण हे की त्याचा पूर्ण मिनिंग जर आपल्या माइंडमध्ये परफेक्टली सेट असेल, त्यातली कुठलीच व्हॅल्यू कधीच मिस्टेक होणार नाही. लॉजिकली आपल्याला थिंकिंगला ते खूप हेल्पफुल ठरतं भरपूर ठिकाणी. फक्त लॉजिकमध्येच नाही, प्रोबॅबिलिटीसारख्या सेक्शनमध्ये, परम्युटेशन कॉम्बिनेशनसारख्या सेक्शनमध्ये, तिकडे सुद्धा आपल्याला लॉजिक खूप चांगल्या प्रकारे ह्या प्रकारचं वापरता येतं. त्यामुळे 4 प्रकारच्या कनेक्टिव्हचे हे 4 ट्रूथ टेबल. आता 5वा जो आहे ट्रूथ टेबल तो निगेशनचा आहे. तो सोपा आहे, कारण निगेशन काही 2 वाक्य जोडण्यासाठी वापरलं जात नाही. निगेशन हे फक्त एखाद्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू चेंज करण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये सिच्युएशन काय असते, एकच स्टेटमेंट असतं. पी हे स्टेटमेंट आहे सपोज. पी हे स्टेटमेंट, एक स्टेटमेंट म्हणजे 2 पॉसिबल व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यूच्या. पी हे स्टेटमेंट एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. मग त्याचं निगेशन, स्टेटमेंट पी जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय होईल बरं, फॉल्स. आणि स्टेटमेंट पी जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय होणार, ट्रू. म्हणजे टीचं निगेशन एफ असतं आणि एफचं निगेशन टी असतं. हा एक ट्रूथ टेबल झाला निगेशनचा. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स होतं, आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू होतं. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स होणार. स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू होणार. ओके, दीज आर द 5 ट्रूथ टेबल्स. पैकी 2 ट्रूथ टेबल आय थिंक तुम्ही लिहिलेले आहेत. हे बाकीचे 3 कंप्लीट करा. Take down question, example for this one.
की या ट्रूथ व्हॅल्यूजचा यूज आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे, त्याचे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स क्वेश्चन्स आपण पाहणार आहेत. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोविंग या टाईपचा एक क्वेश्चन असतो. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोविंग म्हणजे यामध्ये आपल्याला काही स्टेटमेंट दिले जातात. ऑब्वियसली ते कंपाऊंड स्टेटमेंट आहेत. त्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला लिहायच्या आहेत. ओके, पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, 4 is odd or four is odd or 1 is prime. One is prime. यामध्ये डिस्क्रिप्टिव्हली जर विचार केला आपण तर काय काय रिक्वायरमेंट आहे की आपल्याला आधी हे जे दिलेलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करावा लागेल. म्हणजे याच्यामधले 2 वाक्य सेपरेट कन्सिडर करावे लागतील. सो विल कन्सिडर let P denote 4 is odd and Q denote 1 is prime. ओके, 2 वाक्य सेपरेटली गृहीत धरले. Therefore symbolic form of given statement is दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय होणार? 4 इज ऑड म्हणजे P, 1 इज प्राईम म्हणजे Q आणि दोन्ही स्टेटमेंट जोडलेत ऑर म्हणजे डिजंक्शननी. त्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार? P डिजंक्शन Q. बरोबर. आता ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज, P म्हणजे फक्त एवढाच पार्ट विचारात घ्यायचा आहे. 4 इज ऑड हे ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स. म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? F. अँड ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q, स्टेटमेंट Q आहे 1 इज प्राईम. ट्रू आहे की फॉल्स आहे? हे ट्रू आहे. ट्रू आहे की फॉल्स आहे? false. येस. 1 हा प्राईम नंबर आहे किंवा नाही आहे? 1 is not prime or not completely. 1 इज नॉट द प्राईम नंबर. प्राईम नंबर 2 पासून सुरू होतात. 1 इज नॉट द प्राईम नंबर. म्हणजे Q पण कसं आहे? फॉल्स आहे. त्याची ट्रूथ व्हॅल्यू झाली F. मग आता P डिजंक्शन Q इक्विव्हॅलंट, हे इक्विव्हॅलंटचं चिन्ह आहे. इक्वल टू नाही लिहायचं, इक्विव्हॅलंट लिहायचं. P ची ट्रूथ व्हॅल्यू F आहे आणि Q ची पण ट्रूथ व्हॅल्यू F आहे. मग P च्या जागी आपण लिहिणार F
डिजंक्शन क्यूच्या जागी पण लिहिणार एफ. मग एफ आणि एफचं डिजंक्शन काय असतं ते आपल्याला घ्यायचं आहे या टेबलवरून. एफचं टेबल पाहावं लागेल डिजंक्शनचा, आणि एफचं डिजंक्शन काय असतं एफ. जितक्या लवकर टेबल परफेक्टली पाठ होतील तितकं तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे. एफचं डिजंक्शन एफ म्हणजेच एफ डिजंक्शन एफ दॅट इज इक्विव्हॅलंट विथ एफ, and therefore truth value of given statement ची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली एफ. हे आन्सर. हे झालं संपूर्ण इमानदारीनं डिस्क्रिप्टिव्ह काम. हेच काम आपल्याला डायरेक्ट मनातल्या मनात करता येतं ऑब्जेक्टिव्हसाठी किंवा डायरेक्ट आन्सर्ससाठी. ते कसं 4 इज ऑड हे फॉल्स आहे, 1 इज प्राईम हे फॉल्स आहे, मध्ये ऑर आहे. दोन्ही फॉल्स असतील तर डिजंक्शन फॉल्स येतं. त्यामुळे ह्या पूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ झाली. डायरेक्ट ओरली सांगता येतं आन्सर. ओके. पण परफेक्शन होईपर्यंत या पद्धतीने डिटेल लिहिण्याची पण प्रॅक्टिस ठेवा. म्हणजे आता बघा कमाल कशी आहे. जर डिस्क्रिप्टिव्हली क्वेश्चन विचारला बोर्डच्या एक्झाममध्ये तर हे एक स्टेटमेंट 1 मार्कासाठी असेल तर 1 मार्कासाठी एवढं सगळं लिहावं लागतं बोर्डात. आणि हाच क्वेश्चन CET-मध्ये असेल तर याची फक्त ट्रूथ व्हॅल्यू विचारतात, ऑप्शन देतात, डायरेक्ट आन्सर काहीच न लिहिता 2 मार्कांसाठी. हा फरक आहे. ओके. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे 64 is a perfect square and 46 is a prime number. आता यामध्ये एक एक स्टेटमेंट एक्सप्लेन करतो, आपण ते डिस्कस करू. रायटिंग वर्क कंप्लीट करता येईल तुम्हाला, म्हणजे या प्रकारे लिहून पूर्ण करता येईल का आता? म्हणजे काय होईल, मला सगळे एक्झाम्पल एक्सप्लेन करता येऊ शकतील, सगळ्यांचे आपल्याला आन्सर डिस्कस करता येऊ शकतील. ओके. रायटिंग वर्क यू हॅव टू कंप्लीट. आता स्टेटमेंट काय आहे, 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज ए प्राईम नंबर. सांगा बरं ट्रूथ व्हॅल्यू काय या पूर्ण वाक्याची? ट्रूथ व्हॅल्यू ही कॅपिटल टी किंवा कॅपिटल एफ असते. कॅपिटल एफ. ओके. कारण का पहा, 64 इज ए परफेक्ट स्क्वेअर. हा पार्ट ट्रू आहे की फॉल्स आहे? पहिला पहिला पार्ट ट्रू आहे. 46 इज ए प्राइम नंबर. हा पार्ट ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स. कारण 46 हा प्राइम नंबर नाही आहे, बरोबर. आणि मध्ये अँड न जोडलाय म्हणजे कंजंक्शन. मग टी कंजंक्शन एफ काय असतं?
कंजंक्शन मध्ये दोनपैकी एक जरी फॉल्स असलं तरी फॉल्स होतं पूर्ण वाक्य, बरोबर. म्हणजेच या पूर्ण स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, एफ. एक तर क्लिअर आहे की आन्सर एक तर टी येणार नाही तर एफ येणार. म्हणजे थोडीही मिस्टेक झाली की एक तर आपलं करेक्ट येणार किंवा चुकणार, दोनच पॉसिबिलिटी, कारण दोनच आन्सर आहेत. क्लिअर. त्याला लिहून पूर्ण करता येईल असंच. नंबर 3, 5 is a prime number and 7 divides 94. 5 is a prime number and 7 divides 94. पहिलं स्टेटमेंट 5 इज ए प्राइम नंबर, हे ट्रू आहे की फॉल्स आहे. 5 इज ए प्राइम नंबर हे ट्रू आहे. अँड म्हणजे कंजंक्शन, 7 डिवाइड्स 94 हे ट्रू आहे की फॉल्स आहे. 7 नी भाग जातो का 94 ला बघा, नाही जात. म्हणजे दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे. टी आणि एफ चं कंजंक्शन काय येतं, एफ. म्हणजेच या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल एफ. ओके, लक्षात आलं. त्यानंतर 4 नंबरचं स्टेटमेंट आहे, इट इज नॉट ट्रू दॅट it is not true that 5 minus 3i is a real number. It is not true that 5 minus 3i is a real number. सांगा याची पूर्ण याची ट्रूथ व्हॅल्यू. यस, ट्रू आहे. पा करेक्ट आहे. त्याला काय करता येईल, कसा विचार करता येईल, इट इज नॉट ट्रू दॅट, हे सगळं म्हणजे असतं निगेशन, बरोबर. इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे निगेशन असतं. आता याच्यात एकच वाक्य आहे, कंपाऊंड स्टेटमेंट नाही आहे, हे 2 वाक्य जोडलेले नाहीच आहेत. हे इट इज नॉट ट्रू दॅट म्हणजे निगेशन असतं आणि पुढं एकच वाक्य आहे, हे पी झालं. याला आपण पी लिहिणार म्हणजे पूर्ण याचा सिम्बॉलिक फॉर्म होणार निगेशन पी, बरोबर. 5 minus 3i इज ए रियल नंबर, एवढ्याच भागावरती फोकस करा. 5 minus 3i इज ए रियल नंबर, हे ट्रू आहे की फॉल्स आहे. एवढाच भाग जर पाहिला तर हे फॉल्स आहे, कारण 5 minus 3i हा रियल नंबर नाही आहे, तो कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे हा जो भाग आहे पुढचा तो फॉल्स आहे.
आणि मग एफचं निगेशन काय असतं? If. म्हणून पूर्ण वाक्य ट्रू झालं. काय होतं माहिती आहे का, क्वेश्चन अशा प्रकारचेच विचारतात जे खूप काही अवघड नसतात पण कन्फ्युजिंग असतात. आपण काय करतो, बरेच जण काय करतात, पूर्ण वाक्याचा अर्थ काय होतोय याच्यावरती डोकं लावत बसतात, विचार करतात, त्याच्यात गोंधळ होऊन जातो. लॉजिक वापरतच नाही, क्वेश्चन लॉजिकचं आणि लॉजिकच वापरत नाहीत. इट इज नॉट ट्रू दॅट, एवढ्यात काम होतं आहे निगेशनच्या चिन्हात त्याचं. त्यामुळे याचा विचार करायचाच नाही, काम संपलं. विचार करायचा एवढ्याचाच. 5 - 3i इज ए रियल नंबर. हे ट्रू आहे का? नाही, हे फॉल्स आहे. आणि मग एफचं निगेशन काय येतं? ट्रू. म्हणून पूर्ण स्टेटमेंट ट्रू झालं. ओके, दिस वन इज द 4th स्टेटमेंट. त्यानंतर 5th वन, स्टेटमेंट असं दिलेलं आहे, इफ (3 multiplied by 5 equal to 8), then 3 plus 5 equal to 15. If 3 multiplied by 5 equal to 8, then 3 plus 5 equal to 15. कळायची ट्रूथ व्हॅल्यू? ट्रू. True. ट्रू. याच्यामध्ये पहिला पार्ट म्हणजे हे 3 multiplied by 5 equal to 8, आणि दुसरा पार्ट म्हणजे हा 3 plus 5 equal to 15. पहिला पार्ट 3 multiplied by 5 equal to 8 ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स. पहिला पार्ट फॉल्स आहे. इफ त्यांचं वाक्य म्हणजे इम्प्लिकेशननी जोडलंय, आणि 3 plus 5 equal to 15 ट्रू आहे की फॉल्स आहे? False. हे पण फॉल्स आहे. आता इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही फॉल्स असतील, बघा ट्रूथ टेबलमध्ये दोन्ही फॉल्स असतील तर त्याचं इम्प्लिकेशन काय येतं? Capital T. कॅपिटल टी. टी येतं. म्हणजेच गिव्हन स्टेटमेंट ट्रू आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू येईल कॅपिटल टी. ओके, लॉजिक वापरलं की सोपं जातं. आपण वाक्याच्या अर्थावरती विचार करत बसतो. इफ 3 × 5 equal to 8, देन 3 plus 5 equal to, त्याचे कॅल्क्युलेशनवरती विचार करतात. काही उपयोग नाही आहे, लॉजिक यूज करायचं. ओके, त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट आहे मिल्क इज व्हाईट if and only if sky is blue. आता इथं काय आपण डायरेक्ट वाक्याचा अर्थाचा विचार करणार, इथे तर लॉजिकच वापरावं लागणार. स्टेटमेंट काय? मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू. काही संबंध आहे? काहीच नाही, पण लॉजिक आहे. काही असू शकतं लॉजिकमध्ये. आपल्याला लॉजिकली विचार करत असताना पहिला पार्ट मिल्क इज व्हाईट आणि दुसरा पार्ट आहे स्काय इज ब्ल्यू.
पहिला पार्ट मिल्क इज व्हाइट, ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू, ट्रू आहे ना. आणि दुसरा स्काय इज ब्ल्यू, ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. आता हे युनिव्हर्सल व्हॅल्यूज यूज करायच्यात. मग ते रात्रीच्या वेळी कुठं ब्ल्यू असतं, रात्री तर ब्लॅकच असतं वगैरे, असलं काही लॉजिक वापरायचं नाही वेगळंच. ओके, इन जनरल स्काय इज ब्ल्यू हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि याचं इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन आहे. मग डबल इम्प्लिकेशनमध्ये टी आणि टी दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर डबल इम्प्लिकेशन काय येतं? ट्रू येतं. ओके, and the last one statement is like this: 24 is a composite number or 17 is a prime number. 24 is a composite number or 17 is a prime number. पहिला पार्ट 24 is a composite number. दूसरा पार्ट 17 is a prime number. सांगा, पहिला पार्ट ट्रू आहे की फॉल्स आहे? 24 इज ए कंपोजिट नंबर ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू. और म्हणजे डिजंक्शन. 17 इज ए प्राइम नंबर, ट्रू. आणि दोन्ही ट्रू असतील तर डिजंक्शन काय येणार? ट्रू. म्हणजेच तिरड्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी. ओके, लाईकवाईज हा फर्स्ट एक टाईपचा क्वेश्चन आहे की ज्यामध्ये आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट दिलं जातं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू विचारली जाते. याला डिस्क्रिप्टिव्हली लिहून कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. शॉर्टली कसा विचार करायचा आणि आन्सर डायरेक्ट कसं फाइंड करायचं हे आपण पाहिलं आहे. डिस्क्रिप्टिव्हली लिहायचं कसं हे पण सांगितलं आहे. बाकी सगळे एक्झाम्पल पण डिस्क्रिप्टिव्हली लिहून पूर्ण करायचे. ओके.